सन्माननीय श्री कुमार चितवाळ यांचा यथोचित सन्मान 2003 ते 4च्या दशकामध्ये कुमार चितवाळ रायगड संघाचे कर्णधार असो किंवा अनेक मैदान परदेशी वारे असू द्या, ज्यांनी आपल्या या मातीला सन्मान मिळवून दिला, आपली माती आपला खेळ खऱ्या अर्थाने उच्च स्तरावर पोहोचवला असे आदरणीय सन्माननीय पुढील सन्मान मिलिंद रघुनाथ पाटील, कृपया आपण इकडे यायचं। पुढील सन्मान होत आहे संदीप भोसले सरांचा। संदीप भोसले सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे। मिलिंद रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होणार आहे। संदीप भोसले सरांना सन्मानित करायचं आहे। मिलिंद रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते संदीप भोसले सर। पुढील सन्मान होणार आहे। पुढील सन्मान श्याम मात्रे सरांचं, कमळपाडा संघाचे ग्रुप एका खेळाडू श्याम मात्रे सरांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे। मी अमित भास्कर पाटील यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते श्याम मात्रे सरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान। धन्यवाद। पुढील सन्मान होणार आहे रंगनाथ म्हात्रे सर। चला, रंगनाथ म्हात्रे सर, धनंजय बळीराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रंगनाथ म्हात्रे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे। या सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती। रंगनाथ म्हात्रे सर एक तरी संघाचे अत्यंत रंगनाथ म्हात्रे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। या सन्मानाचा स्वीकार करावा मैदान क्रमांक 2 वर आताचा सामना संपन्न झाला। श्री अरुण पांटी व जय हनुमान उंडरगाव या सामन्यामध्ये जय हनुमान उंडरगाव संघ 8 गुणांनी विजयी झाला। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक। पुढे
चला पुढील सन्मान होणार आहे परशुराम रटाटे सरांचं. किरण पाटील यांच्या शुभ ठाणे कोर्टामध्ये न्यायाधीश ज्याने भूषवले रुची मंदार पाटील यांचे वडील श्री राजन भगत यांचा यथोचित गुणगौरव आपण करत आहोत आमच्या मंडळाच्या वतीने. विनंती करतो ॲडव्होकेट अस्वाद पाटील यांना. राजन भगत सर, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थाने आज त्यांचा यथोचित सन्मान. जोरदार मित्रांनो टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. तर आजच्या स्पर्धेला फडणवीस सर आपल्यास विनंती आहे, आपण चरीचे फडणवीस सर आपण आजच्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट अस्वाद पाटील उपस्थित राहून आमचं मनोधैर्य वाढवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार श्री भाऊ झाले. त्रिवार आभार, त्रिवार आभार, त्रिवार आभार. सन्माननीय श्री ॲडव्होकेट अस्वाद पाटील यांच्या आम्ही शतशः ऋणी आहोत. पुढील सन्मानात आहे परशुराम रटाटे सर यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आहे. किरण पाटील यांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या शुभ हस्ते परशुराम रटाटे सरांचं यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. संत तुकाराम देन मर्याई बांधन कृपया दत्ता मात्रे सरांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. हरेश्वर काशीनाथ पाटील यांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या शुभ हस्ते दत्ता मात्रे सरांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार मित्रांनो टाळ्या होऊ द्या. खऱ्या अर्थाने सन्मान असा होतोय. कृपया रस्त्यावर जे पार्किंग टू व्हीलर वाले असतील त्यांनी कृपया आपण आपली पार्किंग गावामध्ये लावायची आहे. या ठिकाणी पहा ज्या गाड्या येत आहेत त्यांना कुठलीही अडचण होता कामा नये. मी विनंती आहे आपणास की आपण टू व्हीलर पार्किंग रस्त्यावर करू नये. कुंडूस आपल्या माणसाला सांगतो. कुंडूस संघामध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या कोपऱ्यापासून मी सुरुवात करतो. दीपक थळे, गिरधर थळे मध्ये आहेत. अप्पा पिंगळे, त्यानंतर राईट कॉर्नर दत्ता पिंगळे, अशा प्रकारचा संघ आहे. जुने जाणते खेळाडू आहेत. MH46AX0041 ही गाडी रस्त्यावर उभी आहे. MH46AX0041 ही गाडी उभी आहे. कृपया आपण ती गाडी तिथून हलवायची आहे. आमचं कृपया MH468VG304 ही सुद्धा गाडी त्या ठिकाणी उभी आहे. पोलीस या गाडीवर नाव आहे. कृपया आपण ती गाडी तिथून हलवायची आहे.
तिसरा आणि अंतिम पुकार श्री संत तुकाराम देन वर्सेस मरियाई बांधण मैदान क्रमांक 2 करता तिसरा आणि अंतिम पुकार. पुढील सन्मान होत आहे शरद अंबाजी पाटील. शरद अंबाजी पाटील यांचं यथोचित सन्मान होणार आहे. मी आतिश अभिमन्यू पाटील यांना सांगू इच्छितो की आपण कृपया आतिश अभिमन्यू पाटील चला ताबडतोब या आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. सन्माननीय शरद अंबाजी पाटील माजी खेळाडू मसोबा संघाचे एक जुने जाणते अनुभवी खेळाडू शरद अंबाजी पाटील यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्मानाचा स्वीकार व्हावा ही विनंती आहे. शरद अंबाजी पाटील कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. कोपर संघाच्या क्षेत्ररक्षणात पाहायला मिळतो. चांगले लढत पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 1 वर यंगस्टार प्रोड्यूस विभागाशी म्हटलं अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ तेवढा तुल्यबळ संघ आता कोपर संघ. एक देणगी आलेली आहे. स्वप्नील शरद वासुदेव पाटील. स्वप्नील शरद वासुदेव पाटील रोहा मेडा यांच्याकडून 2151 रुपये. कैलासवासी संगीता शशिकांत वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू ऋत्विक किरण पाटील यांच्याकडून 1001 ची देणगी मूल्य या ठिकाणी आलेले आहे. मंडळ त्यांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद. आजच्या स्पर्धेला निरीक्षक म्हणून ज्यांची उपस्थिती आम्हाला सुरुवातीपासून लाभलेली आहे सन्मान्य श्री जनार्दन महादेव पाटील सर आणि सर्व पंच पॅनल हे देखील वेळेवर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. तर श्री संत तुकाराम देन संघ उपस्थित होतो. संत तुकाराम देन संघ म्हटलं तर अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा संघ सध्या मला दिसतात. कैलास पाटील, परेश जनार्दन म्हात्रे. परेश जनार्दन म्हात्रे आपण कुठेतरी रसिक प्रेक्षकांमध्ये आहेत. कृपया आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. परेश जनार्दन म्हात्रे विनंती आहे आपणास की आपण ताबडतोब व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मोतीराम पाटील दिसतात. कैलास पाटील, मिलिंद पाटील, भाऊ म्हात्रे, संदीप राऊत आणि अनेक एवढं आपल्याला पाहायला मिळतात. पहा सुधीर पाटील आणि मोतीराम पाटील आम्हाला आठवतं 93, 94 आणि 95 एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता. रायगड आणि उपनगर खऱ्या अर्थाने भाऊ कोण आठवणे आणि आज खऱ्या अर्थाने खेळाडू आमने सामने बा कसा हात मारला मोत्या प्रेमाने हात मारलेले आहे. आणि हेच कारण प्रेम सुख दे जीवनातली घडी अशीच राहू द्या असेच आमचे खेळाडू आणि त्यांना दीर्घ असं आयुष्य लाभो हीच आमची प्रार्थना. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे देन संघ उपस्थित आहे. चला मर्याई बांधण संघ या. सन्माननीय श्री हरेश्वर दत्तात्रय म्हात्रे माजी खेळाडू यांच्याकडून 1000 रुपये. श्रेयान तेजस पाटील यांच्याकडून 1001 रुपये. कुमार सार्थक प्रमोद पाटील यांच्याकडून 551 रुपये. श्री प्रीतम जयदीप पाटील यांच्याकडून 500 रुपये. श्री कुमार दत्तात्रय पाटील धाकटे शहापूर यांच्याकडून 500 रुपये. श्री प्रशांत प्रफुल्ल पाटील धाकटे शहापूर यांच्याकडून 1500 रुपये. हरेश काशीनाथ पाटील यांच्याकडून 501 रुपये. या सर्व उदार देणगीदात्यांचं मंडळ ऋणी आहे. धन्यवाद. बहारदार लढत पाहायला मिळतोय. कोपर श्री गणेश कोपर आणि यंगस्टार प्रोड्यूस संघ. कोपर संघ काहीसा 10-4 गुण
मरी आई बांधण संघ या लवकर आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. बांधण संघ या लवकर. हॅलो प्रणय नाईक, सरी संघाचे प्रणय नाईक कुठे असाल तर आपण कृपया व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्रणय नाईक, सरी संघाचे प्रणय नाईक कुठेतरी प्रेक्षकांमध्ये आहे. कृपया आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा चला बांधण संघ मित्रांनो या लवकर. आपला प्रतिस्पर्धी संघ आलेला आहे. जे संघ आले असतील त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण त्वरा करा आणि आपली नोंद करा, परंतु आता सर्व संघांना सूचना आहे 10 मिनिटाच्या आत आपण इथे आला असाल आणि आपली नोंद दिली नसेल तर आम्ही जेवढे संघ आले आहेत तेवढे संघ घेऊन स्पर्धा पहिला लॉट सपोर्ट आम्ही त्याला फुल स्टॉप देऊ. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. 10 मिनिटाच्या आत आपण आल्याची अधिकृत नोंद आपण दिली नाही तर अन्यथा आपल्याला स्पर्धेपासून मुकावं लागेल. याची नोंद घ्या. सन्मान्य श्री प्रणय नाईक सर यांचं शुभागमन झालेलं आहे. प्रणय नाईक सरांचं मी शब्द स्वागत करतो. आपणास विनंती आपण मंचामध्ये स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य श्री प्रणय नाईक सर. बांधण संघ उपस्थित धन्यवाद. मैदान क्रमांक 2 करता पंचांची नियुक्ती. लाईनमॅन स्कोरर अलट्रा 2 करता लाईनमॅन स्कोरर आणि पंचांची नियुक्ती झालेली आहे. सुरेश गजने सर कुठेतरी प्रेक्षकांमध्ये आहेत. कृपया आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेश गजने सर सुतारपाडा, कृपया आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. चढाईसाठी आप्पा पिंगले खऱ्या अर्थाने ज्याने अनेक मैदान आपल्या चतुरस्र चढाईच्या जोरावर गाजवले असे आप्पा पिंगले सर. पाहूया 7 एक चढाई आहे. अजून तीच स्फूर्ती आणि तोच उत्साह खेळामध्ये पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 2 चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी म्हटलं की संत तुकाराम देन आणि मर्याई बांधण संघ तुल्यबळ असे संघ आहेत. कृपया ह्या ज्या 2 गाड्या अगदी टर्नला पार्किंग केलेल्या आहेत, जो वाखाण आहे टर्न आहे तिथे पार्किंग केलेले आहेत. MH46 BV6304 कृपया ही गाडी तिथून हलवायची आहे. त्याचप्रमाणे MH46 AX0041 पोलीस, गाडीवर नाव पोलीस म्हणून आहे. कृपया आपण या दोन्ही गाड्या आपल्या गावामध्ये पार्किंग करा. जरा अडचण निर्माण होत आहे त्या ठिकाणी आम्हाला. कृपया आपणास विनंती आहे. दीपक खळे भारदस्त शरीरयष्टीचे खऱ्या अर्थाने अनेक मैदानं ज्याने थर्रेड त्यावेळी प्रसिद्ध होती. थर्रेड म्हणून त्यांची चढाई प्रसिद्ध होती असे यंगस्टार प्रोड्यूस संघाचे दीपक खळे मागे परतले. तर मैदान क्रमांक 2 तर आपल्याला पाहायला मिळेल एक बहारदार लढत. बांधण वर्सेस संत तुकाराम देन संघ. बांधण संघामध्ये अनेक चांगले खेळाडू मला मनोज भगत सर दिसतात आणि बरेच असे खेळाडू आहेत. पाहूया चांगला खेळ पाहायला मिळेल. कृपया विनंती आहे, हे जे मधले प्रेक्षक आहेत हे छोटे मुलं कृपया बाहेर चला. इथे थांबू नका. कोणी मधले प्रेक्षक स्वयंसेवक आपण आपले प्रेक्षक इथून बाजूला करायचं. मधले जे छोटे बोरो बघा 2 ग्राउंडच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये कोणीही दिसता कामा नये. चला चेतन दिनेश पाटील आपण तिथे गेटवर आहात, गेटकीपर आहात. कोणालाही आतमध्ये सोडू नका. दत्ता पिंगले एक यशस्वी चढाई करतात आणि 1 गुण संपादन करतात. दत्ता पिंगले जर म्हटलं तर चतुर चाणाक्ष परशूट म्हणजे पाठलाग करण्यात पटाईत असे दत्ता पिंगले.
संत तुकाराम देन वर्सेस मरी बांधण या संघामध्ये लढतीला प्रारंभ होतोय. पाहूया पहिली चढाई करण्यासाठी सज्ज होतोय पोलीस दलातील पोलीस संघाचे चढाईपटू मिलिंद पाटील, चिंचपुरे असे मिलिंद पाटील. रायगड पोलीस संघातून ज्याने अप्रतिम खेळ ज्याने राखला होता असा मिलिंद पाटील पहिली चढाई करतो. अंदाज घेतो बोनीची चढाई, कच्चे दुवे हेरण्याची चढाई मागे परततोय. त्या ठिकाणी पुढील सन्मान होणार आहे. पुढील सन्मान होणार आहे दीपेश गजने सरांचं. दीपेश गजने सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी. विपुल मुकल कारा वेकुटे असाल तर कृपया आपण ताबडतोब स्टेजकडे संपर्क साधा. दीपेश गजने सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. मी नितेश पाटील यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, खेळ हाच वेळ आपल्या मराठी मातीतला खेळ आणि मराठी मातीतून खऱ्या अर्थाने जो मॅट पर्यंत पोहोचलेला असा खेळ. मी महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हुतूत उमरे वरचे वाकडे खेळात तेथे हरिसंगी. या खेळाला खूप मोठी पार्श्वभूमी आहे असा कबड्डी खेळ. आणि आज या वसोबा क्रीडा मंडळाची स्पर्धा आणि आता मात्र चढाई पाहायला मिळाली, पण सुंदर कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय मर्याई बांधण संघात. खऱ्या अर्थाने जर मंच आपण पाहिला तर 90च्या दशकातील सर्व बिखरे हुए मोती आज एकत्र आलेले आहेत. गोड आठवणीला उजाळा पाहायला मिळतो. 90च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने जे आमचे हिरो ज्यांना आम्ही पाहण्यासाठी तास वाट पाहायचो असे ज्येष्ठ क्रीडापटू कबड्डीपटू आज मंचावर विराजमान आहेत. या ठिकाणी एक यथोचित सन्मान होत आहे देविदास म्हात्रे सरांचा. देविदास म्हात्रे सरांचा गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते अभिजित राणे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी देविदास म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आलेले आहे. यथोचित सन्मान होत आहे. सन्मानाचा स्वीकार करावी विनंती. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. अभिनंदन भाऊ. तर मैदान क्रमांक 2 वर देखील चांगले लढत पाहायला मिळते. मनोज भगत 45 का तर वयाची मला असं वाटतं 53-54 वर्ष असतील. चांगला फिटनेस आहे. तर पप्याला चढाईसाठी ती 4 कशी चढाई आहे पाहूया. आणि पा नजरहाटी दुर्घटना घटी, नजरहाटी दुर्घटना घटी. संत तुकाराम देव संघाचं अप्रतिम नितीन पाटील लेफ्ट रायडर ज्याला म्हणायचे असे नितीन पाटील चढाईसाठी सज्ज होतो मरे संघाच्या पटामध्ये. कृपया
विनंती आहे की या कॉर्नरला 2 टू व्हीलर लागलेल्या आहेत, दुसरी मोठी गाडी जाण्यास अडचण निर्माण होत आहे, तरी कृपया आपण तिथून ती गाडी हलवायची आहे. मी मगाशी वारंवार आपण सूचना दिलेली आहे की ज्या टू व्हीलर पार्किंग गावामध्ये लावायची आहेत, आपण मध्ये कोणी टू व्हीलर पार्किंग लावू नका, मोठ्या गाड्यांचा जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. विनंती आहे आपण स्पर्धेचे नियम काटेकोरपणे आहेत. 80च्या पूर्वी 1980च्या पूर्वी आपली जन्मतारीख पाहिजे. आधार कार्ड हा कंपल्सरी मस्ट बी पाहिजेच. चढाईसाठी सज्ज होतं ते मैदानावर एक पण दत्ता पिंगळे रायगडमध्ये मैदान गाजवले असं दत्ता पिंगळे चांगली यशस्वी चढाई करतात. आजच्या स्पर्धेला खरोखर राष्ट्रीय खेळाडू कुमार दुवा सर, मला आठवते अलिबाग झालेल्या स्पर्धेमध्ये यांनी कर्णधारपणाची धुरा सांभाळली होती. तसेच सदानंदजी धुमाळ सर, आमचे दत्ता मात्रे सर खऱ्या अर्थाने, तसेच हिराचंद भाऊ म्हणजे हिराचंद पाटील सर राष्ट्रीय खेळाडू, अनेक रटाटे सर आहेत, त्यानंतर विश्वनाथ मला आज इथे आवर्जून उपस्थित राहिले. तसेच राष्ट्रीय खेळ खऱ्या अर्थाने सन्माननीय आदरणीय दिलीपजी धुमाळ सर इथे उपस्थित तर आहेतच, आणि आजच्या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून मित्रांनो स्पर्धा असतील कदाचित आम्ही उशीर येतो, परंतु जनार्दन पाटील सर दुसरी एखादी स्पर्धा सकाळी भले ते 9ला घरी आले असतील, परंतु सर्वांच्या अगोदर उपस्थित असतील असे जनार्दन पाटील सर आजच्या स्पर्धेचे निरीक्षक आहेत. मंडळ